पंकज कुमार जी पंजाब, आपसे गुजारिश है कि आप यहाँ सम्मान स्वीकारें। इसके बाद में राम राजा जम्मू कश्मीर, राम राजा जी जम्मू कश्मीर, राम राजा जी जम्मू कश्मीर, आपसे गुजारिश है आप यहाँ सम्मान स्वीकारें। यानंतर भारत भूषण जी जम्मू कश्मीर, यानंतर विष्णु देवी जम्मू कश्मीर, यानंतर सुवर्णा देवी जम्मू कश्मीर, सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न हो। सुरेंद्र पाल पाटील
पाकिस्तानवाल्यांनी मुंडकं कापलं आणि तिरंग्यामध्ये पाठवून दिलेला आहे आणि तो तिरंगा गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सैन्याने जपून ठेवलेला आहे. आज ते लातूरमध्ये आलेले आहेत आणि सर्व महान मंडळी आज लातूरमध्ये आहेत. आपल्याला पुनश्च विनंती आहे की आपण टाळ्याने स्वागत करा. डेड बॉडीचे निशाण जे आहेत ब्लडचे ते निशाण सगळे सोबत आहे. आदेश मंजूर किया जाए आणि नरेंद्र मोदी सरांनी आणि अमित शहानी आमची मागणी लावून धरली, आमची मागणी मान्य केली आणि मागणी मान्य करून यापुढे कुठल्याही जवानावर जर कोण वाकड्यावर बघत असेल तर त्याचा खून करा, त्याला गोळ्या खाल्या अशी मागणी केवळ आपल्या संघटनेवर मंजूर झालेली आहे. आणि आज या जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत शुद्ध प्रमाण आहे. ज्या ठिकाणचा क्राईम संपलेला आहे म्हणून पक्ष म्हणून नाही, पण मी नरेंद्र मोदी साहेबांचा अभिनंदन करू इच्छितो. जे जम्मू काश्मीर आज पूर्णपणे भारताच्या बाहेर गेलं होतं, त्या काश्मीरमध्ये कोण जाऊ शकत नव्हतं, पण त्याच्या एका चांगल्या नीतीमुळं आज हे काश्मीर आपल्या भारतामध्ये आहे. हे खूप मोठी श्रेयाची बाब आहे. म्हणून या निमित्तानं नरेंद्र मोदी साहेबांचं आम्ही अभिनंदन करू इच्छितो. अलगाववादी जे पाकिस्तान आणि भारत याचा दुवा म्हणून काम करायचे, पण वास्तविक पाहता हे पाकिस्तानचे एजंट होते. जेव्हाही बाब संघटनेला कळली आणि केंद्र सरकारला सांगितलं की अलगाववादी हे आपले नाही, हे पाकिस्तानचे आहेत, तर सरकारने आमची मागणी मान्य केली. सर्व अलगाववाद्याला जेलमध्ये टाकलं, त्याची 60,000 कोटी प्रॉपर्टी जप्त केली. ही खूप मोठी मागणी मान्य केली. विविध विषय घेऊन संघटना देशभर काम करत आहे. देशाच्या सर्व 29 राज्यामध्ये संघटनेच्या शाखा आहेत. नव्यानं झालेल्या लेह लडाख याही राज्यामध्ये आपली ईशा यान झोम ही महिला अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर ताशी तस्लीम हा पुरुष अध्यक्ष आहे. अकबर अली, इनायत अली हा युवक अध्यक्ष आहे. असं सर्वच राज्यामध्ये आपल्या संघटनेच्या शाखा अत्यंत क्रियाशील पद्धतीने काम करतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये संघटनेच्या शाखा आहेत. संघटनेचं काम चालू आहे. विविध वेगवेगळे विषय घेऊन 23 हातपट्ट्या, 7 देशनाथी दुकानं हे केवळ पोलीसवाल्याच्या आवडीमुळे आहेत आणि त्या गावामध्ये एका वर्षामध्ये दारू पिऊन 125 माणसं मेली. 125 माणसं न मरता 625 माणसं वेगळी झाली. एका माणसाच्या मागं आई वडील, पत्नी, मुलगा मुलगी असं 5 लोकांचं कुटुंब असतं. म्हणजे 625 माणसं वेगळी झाली. 125 महिलाच्या कपाळाचं कुंकू पुसायचं काम लातूरमधल्या या पोलीसवाल्यांनी केलेलं आहे. अगदी त्या ज्या लोकांची लेकरं गेली यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही नुकताच MIDC ठाणं, गाटेगाव ठाणं, वादा ठाणं यांच्यावर मोर्चा आणला. आता आम्ही मोर्चाचं स्वरूप बदललं. आता निवेदन देत नाही, आम्ही त्याला तक्रार करत आहे. आम्ही असा निर्णय घेतला आणि मोर्चा घेऊन जायचा आणि या ठाण्यावर जो मोर्चा घेऊन जातो, एक टोपलीमध्ये पुरुषाला काय खायला शेण, ते शेण घेऊन जातो. त्यांना ती कोंबडी घेऊन जातो, पैसे आणि दारूच्या बाटल्या. अशा पद्धतीनं आम्ही मोर्चा घेऊन जातो आणि ज्या गावामध्ये आम्ही असे मोर्चे घेऊन गेलो त्या गावामध्ये दारू बंद झालेली आहे. या पोलिसवाल्याला निवेदनाची भाषा कळत नाही. ते खेळण्याच्या कायद्याचे लोक आहेत, त्यांना निवेदन देऊन काहीच उपयोग नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जे भ्रष्ट अधिकारी आहेत, भ्रष्ट कर्मचारी आहेत, आम्ही भविष्यामध्ये यांना तक्रार करणार नाही.
यांच्या तोंडाला काळापासून याची काळापासून फिरणं काढणार आहोत तेव्हा सांगू आम्ही निर्णय घेतला जो आमचा कार्यकर्ता त्या गटच्या कर्मचाऱ्याला ट्रॅक करेल त्याला बढती मिळेल त्याला वरिष्ठ पद पदक सन्मान अशा पद्धतीने करणार आहोत. गेल्या वर्षभरामध्ये आमच्या संघटनेच्या 11 लोकांनी विविध कर्मचाऱ्यांना ट्रॅक करून त्याला बढती केलेला आहे. एक विषय महत्वाचा आहे. तलाठी, ग्रामसेवक, गिरदावर, डॉक्टर, शिक्षक, लाईनमन हे लोक खेड्यामध्ये राहत आहेत. त्याच्यामुळे 7-12 फेरफार अन्य कामासाठी शेतकऱ्यांना लातूरमध्ये विविध शहरामध्ये जावं लागतं. त्याच्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक भार सोसावा लागतो आणि म्हणून आम्ही एक असं सांगितलं आहे सरकारला की यांचं घर निर्माण सज्जामध्ये पाहिजे पण हे सज्जामध्ये